नमस्कार मंडळी, मी तो तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट यांच्यामार्फत या ठिकाणी कोणतीही एक्झाम न देताच तुमची या ठिकाणी एक जाहिरात प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये मी तुम्हाला 30 जागांसाठी या ठिकाणी लघुलेखन या पदाची या ठिकाणी जाहिरात प्रदान करण्यात आलेली आहे. आणि हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन स्वरूपाचा या ठिकाणी फॉर्मसुद्धा भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो पहिली पोस्ट आहे त्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ बॉम्बे हायकोर्ट. यामध्ये मित्र तुम्हाला ही जी जाहिरात असणार आहे त्यामध्ये मित्र तुम्हाला स्टेनोग्राफर हायर ग्रेड यांची या ठिकाणी जाहिरात असणार आहे. यासाठी एकूण मित्र तुम्हाला 12 जागांसाठी या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन आणि वेटिंग लिस्टसुद्धा तुम्हाला जाहिरात असणार आहे. यामध्ये पदाचं नाव मित्र तुम्हाला स्टेनोग्राफर हायर ग्रेड. यासाठी एकूण 12 जागा, एक्झिस्टिंग पोस्ट असणार आहेत 7. त्याचबरोबर 2 वर्षासाठी जे रिक्त असतात त्यासाठी 5 जागा, अशा 12 जागा असणार आहेत. त्याचबरोबर 12चे 12 ह्या सिलेक्शन पोस्ट असतात. त्यासाठी वेटिंग 30 जागा असणार आहेत. पे स्केल असणार मित्र तुम्हाला S20मध्ये 56,100 ते 1,70,500 रुपयांत तुम्हाला पे स्केल सुद्धा असणार आहे. यासाठी वयोमर्यादा मित्र ओपनचं वयोमर्यादा 21 ते 38 वर्ष असणार आहेत. कास्टमध्ये असल्यास कोणत्याही तर 21 ते 83 वर्ष तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर बॉम्बे हायकोर्ट किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असल्यास तुम्हाला कोणतीही वयाची सवलत नसणार आहे. यासाठी मित्र तुम्हाला पात्रता असणार मित्र तुम्हाला पात्रता महत्त्वाची असणार आहेत. यामध्ये पहिली पात्रता आहे मित्र तुम्हाला यासाठी कोणत्याही शाखेची पदवी असल्यास तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर जे स्टेनो असतो तो स्टेनो इंग्रजी शॉर्टहँड 100 WPM लागणार आहे. त्याचबरोबर टायपिंग लागणार आहे 40 इंग्रजी आणि मराठी 30सुद्धा टायपिंग तुम्हाला लागणार आहे. यामध्ये मित्र तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज बरोबर MSc सुद्धा लागणार आहे. यामध्ये मित्र तुम्हाला स्कीम ऑफ एक्झिशन असणार आहे मित्रांनो. यामध्ये मित्र तुम्हाला स्कीम ऑफ एक्झामिनेशन असणार आहे मित्र तुम्हाला कॅन्डिडेट शाल बी डिक्लेअर द मेरिट. म्हणजे तुमची जी एज्युकेशन असते त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट होणार आहे. आणि जे मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थी आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी मित्र तुम्हाला फक्त टायपिंग टेस्ट तुम्हाला ठिकाणी द्यायचं आहे. यामध्ये मित्र तुम्हाला टायपिंग टेस्ट आणि वायवा दिल्यानंतर तुमची ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट सुद्धा लागणार आहेत. यामध्ये पार्ट 1 असणार आहे शॉर्ट हँड टेस्ट 40 मार्कांसाठी असणार आहेत. 500 शब्द 5 मिनिटांमध्ये टायपिंग. पार्ट 2मध्ये टायपिंग असणार आहे 40 मार्कांसाठी 400 शब्द असणार आहेत 10 मिनिटांमध्ये. आणि पार्ट 3मध्ये वायवा असणार आहेत 20 मार्कांसाठी तुम्हाला ठिकाणी जो वायवा असतो तो असणार. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला bombayhighcourt.nic.in हे वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. यासाठी मित्र तुम्हाला फी असणार मित्र तुम्हाला सर्व कॅटेगरीसाठी मित्र 1,000 रुपये फी असणार आहेत. यामध्ये मित्र तुम्हाला SBI कलेक्टरद्वारे तुम्ही या ठिकाणी फी भरायची आहे. हा फॉर्म मित्र तुम्हाला हा फॉर्म जर भरला तर मित्र 27/10/2025 पासून ते 10/11/2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपाचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्र जी फी आहे ती 1,000 रुपये फी आहे. यामध्ये मित्र तुम्हाला फॉर्म भरण्याचा या ठिकाणी SBI कलेक्टरद्वारे रेफरन्स नंबर टाकूनच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. यामध्ये मित्र तुम्हाला फॉर्म भरायचा मित्र काही माहितीसुद्धा भरायची आहे. त्यामध्ये SSC माहिती, HSC, डिग्री, PG, त्याचबरोबर जे टायपिंग वगैरे काय झालं असेल त्याची माहितीसुद्धा तुम्हाला ठिकाणी भरायची आहे. यामध्ये मित्रांनो जे टायपिंग असतात त्यामध्ये मित्र तुम्हाला GCC किंवा GCC TBC किंवा जो ITI असतो तो ITI सुद्धा असलेले विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये शॉर्ट लिस्टिंग असणार आहेत आणि शॉर्ट लिस्टिंगद्वारे तुमची या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहे. यामध्ये सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट अशा 2 स्वरूपाची वेट लिस्टसुद्धा लागणार आहे. तर मित्रांनो पुढची जी जाहिरात आहे त्यामध्ये मित्रांनो जी जाहिरात असणार आहे मित्रांनो तुम्हाला स्टेनोग्राफर लोअर ग्रेड यासाठी मित्रांनो एकूण 13 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो पदाचं नाव आहे स्टेनोग्राफर लोअर ग्रेड. यासाठी मित्रांनो एक्झिस्टिंग वेकेन्सी पोस्ट 7 असणार आहेत. वेकन्सी पोस्ट एक्सपेंडेड 2 वर्षासाठी 6 जागा, अशा 13 जागा असणार आहेत. त्याचबरोबर एक या ठिकाणी हँडिकॅपसाठी जागा असणार आहेत आणि सिलेक्शन पोस्ट 12 असणार आहेत. वेटिंग लिस्ट 3 जागा तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्याचमध्ये पे स्केल असणार आहेत S18मध्ये 49,000 ते 1,55,800 दरम्यान तुम्हाला ठिकाणी पे स्केल आणि सर्व अलाउन्स सुद्धा असणार आहेत. यासाठी एज असणार आहे मित्र एज ओपनचं वय 21 ते 38 वर्ष असणार आहेत. कास्टसाठी यासाठी 43 तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर हायकोर्ट कर्मचारी किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉयसाठी कोणतीही वयाची सवलत तुम्हाला नसणार आहे. यासाठी मित्रांनो एज्युकेशन असणार मित्र तुम्हाला एज्युकेशन सर्वात महत्त्वाचं एज्युकेशन आहे. त्यामध्ये मित्र तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असल्यास तुम्ही अप्लाय करायचं आहे आणि इंग्रजी शॉर्ट हँड 80 WPM तुमच्या या ठिकाणी लागणार आहे.
त्याचबरोबर या ठिकाणी जे टायपिंग असतं ते इंग्रजी 40 आणि मराठी 30सुद्धा टायपिंग मराठी टायपिंगसुद्धा लागणार आहे. यासाठी मित्रांनो जे टायपिंग असतं ते या ठिकाणी टायपिंग जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला GCC TBC किंवा IT याद्वारे तुमचं जे टायपिंग असतं ते सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर एक कॉम्प्युटर नॉलेजसुद्धा जे सर्टिफिकेट असते MSIT किंवा CCC ह्यासारखं सुद्धा जे कॉम्प्युटर नॉलेज आहे ते सुद्धा लागणार आहे. मित्रांनो स्कीम ऑफ एक्झामिनेशन बघितले मित्रांनो स्कीम ऑफ एज्युकेशन असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे तुमचं एज्युकेशन असतं त्यानुसार तुमच्या ठिकाणी जी लिस्ट असतात मेरिट लिस्ट लागणार आहे. ज्यामध्ये मित्रांनो जे विद्यार्थी व्हेरीफाईड झालेले आहेत म्हणजे ज्यांचं नाव आलेलं आहे त्यांचं या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी पार्ट 1 मध्ये शॉर्ट हँड असणार आहेत 40 मार्कांसाठी. त्यासाठी मित्रांनो 400 शब्द असणार आहेत, 5 मिनिटे वेळ असणार आहे. पार्ट 2 मध्ये 40 मार्क असणार आहेत. यामध्ये 400 वर्ड असणार आहेत, 100 मार्क असणार आहेत. हे दोन्ही इंग्रजी लँग्वेजमधून असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो त्या पार्ट 3 मध्ये वायवा असणार आहे 20 मार्कांसाठी तुम्हाला वायवा असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला फी असणार आहे मित्रांनो तुम्हाला 500 रुपये फी असणार आहेत जी की SBI कलेक्टरद्वारे तुम्हाला फीसुद्धा भरायची आहे. त्याचबरोबर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला bombay.highcourt.nse.in या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा. ऑनलाईन फॉर्म मिळतात तुम्हाला 27/10/2025 पासून ते 10/11/2025 पर्यंत तुम्हाला ठिकाणी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ठिकाणी दोन्ही फॉर्म तुम्हाला भरायचे आहे. तर मित्रांनो दोन्ही फॉर्म भरण्यासाठी फोटोग्राफची साईज आहे मित्रांनो 3.5x4.5 आणि सिग्नेचरची साईज आहे मित्रांनो 3/2.5 सेंटीमीटर आणि 40 KB तुम्हाला ठिकाणी दोन्ही फोटो आणि सही या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्यासाठी मित्रांनो फी बेस जर भरली तर मित्रांनो तुम्हाला SBI कलेक्टद्वारे तुम्ही या ठिकाणी फी भरायची आहे. त्यानंतर मित्रांनो त्याचा जो रेफरन्स नंबर आहे तो रेफरन्स नंबर ऑनलाईन फॉर्ममध्ये तुम्हाला ठिकाणी द्यायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला माहितीमध्ये तुम्हाला SSC HSC डिग्री PG हे सर्व डॉक्युमेंट्स किंवा जे टायपिंग वगैरे असते ते सगळी माहितीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा असणार आहे. यामध्ये मित्रांनो जे शॉर्ट लिस्टिंग असतात ते या ठिकाणी शॉर्ट लिस्टिंग ही बॉम्बे हायकोर्ट यांच्याद्वारे तुमच्या ठिकाणी शॉर्ट लिस्टिंग घेण्यात येणार आहे. यामध्ये सिलेक्टेड लिस्ट आणि वेटिंग लिस्ट असे 2 स्वरूपाची तुम्हाला या ठिकाणी लिस्टसुद्धा लावण्यात येणार आहे. ओके तरी तुम्ही मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट यांच्यामार्फत कोणतीही एक्झाम न देताच एक नवीन जाहिरात व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.